Hello friends, chapter number 1 sets practice set 1.1.4 सुरू करण्यापूर्वी आपण थोडं बेसिक बघणार आहोत. बेसिकमध्ये सर्वप्रथम आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचाचा छेद असा त्याचा मार्ग होतो. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. The intersection of two sets. कशाला म्हणायचं intersection of two sets? The intersection of two sets A and B is the set of common elements of set A and B. The intersection is of two sets. म्हणजे A आणि B संच दिले असताना दोन्ही संचामध्ये सामायिक घटक कॉमन एलिमेंट म्हणजे सामायिक घटक कोणत्या याच्यामध्ये A आणि B दोन सेट जर असेल तर त्याचे सामायिक घटक त्याला आपण काय म्हणतो इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. So it is written as a intersection B. आता आपण लिहिण्याची पद्धत काय त्याची ही देखील लिहिण्याची पद्धत आहे. A इंटरसेक्शन B जर आपल्याला लिहायचं तर आपण ते अशा पद्धतीने लिहितो. A उलटा U आणि B म्हणजे याला वाचतो आपण A इंटरसेक्शन B and read as म्हणजे त्याला वाचन करतो आपण काय A इंटरसेक्शन B. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की A आणि B सेटचा कॉमन एलिमेंट आणि त्याचं वाचन काय करायचं A इंटरसेक्शन B आणि त्याला लिहिण्याची पद्धत A इंटरसेक्शन B आपण असं लिहितो सिंबॉलिकली. सो सिंबॉलिकली A इंटरसेक्शन B इज इक्वल टू अजून त्याला मॅथच्या भाषेमध्ये कर्ली ब्रॅकेट x इज दॅट x बिलॉंग्स A and x बिलॉंग्स B असं पण आपण त्याला लिहितो. सो नंतर आपण एक्झाम्पल मध्ये बघू आता A इज इक्वल टू 1 2 कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 B इज इक्वल टू 3 4 5 6 7. आता हे संख्या दिलेले आहे A आणि B मध्ये सेट मध्ये काही नंबर दिलेले आहेत. तर मग आता A इंटरसेक्शन B आपल्याला काढायचं म्हटल्यावर आपण काय करतो आपण इथं काय म्हटलं आपण कॉमन एलिमेंट सेट A आणि B. मग कॉमन एलिमेंट्स कोणते याच्यामध्ये A आणि B मध्ये आता ते हे बघा A आणि B मध्ये दोन्ही मध्ये एलिमेंट्स आहेत पण कॉमन एलिमेंट्स कोणते ते काढायचे आपल्याला म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे A इंटरसेक्शन B मिळणार आहे. तर मग A इंटरसेक्शन B मिळण्यापूर्वी आपण कॉमन एलिमेंट कोणते बघू आपण. तर मग याच्यामध्ये B मध्ये 3 आहे A मध्ये 3 आहे A मध्ये 4 आहे इथं पण 4 आहे B मध्ये B सेट मध्ये A सेट मध्ये 5 आहे B सेट मध्ये 5 आहे म्हणजे 3 4 5 वरती A सेट मध्ये पण आहे आणि B सेट मध्ये पण आहे. मग आपल्याला A इंटरसेक्शन B काय निघाला आपला की 3 कर्ली ब्रॅकेट 3 4 5 हा आपला काय झाला मग A इंटरसेक्शन B म्हणजे आपल्याला काय मिळाला 3 4 5 मिळाला. सो A इंटरसेक्शन B इज इक्वल टू x such that x belongs A and x belongs B असं आपण ते लिहितो. मग आता याची व्हेन डायग्राम म्हणजे काय आता A आणि B दोन सर्कल काढलेले आहे मी 1 2 3 4 5 6 7. मग आता A चे एलिमेंट्स कोणते होते 1 2 3 4 5 हे बघा 1 2 3 4 5 A मध्ये कोणते होते 1 2 A च्या सर्कल मध्ये 3 4 5 आणि B च्या सर्कल मध्ये 3 4 5 5 6 7 B च्या सर्कल मध्ये 3 4 5 आणि 6 7 हे B चा सेट हा 3 4 5 6 7 हा B च्या व्हेन डायग्राम मध्ये दिसतोय आपल्याला. सो व्हेन डायग्राम कशी काढायची आणि A सेट मधले आणि B सेट मधले कॉमन एलिमेंट्स कसे काढायचे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याची प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेटची प्रॉपर्टीज आहे. मग ती प्रॉपर्टीज कोणती आपली नंबर 1 A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन इज इक्वल टू B इंटरसेक्शन A. नंबर 2 कोणती प्रॉपर्टी त्याची इफ A सबसेट B then A intersection B is equal to A. Number 3 if A intersection B is equal to B then B subset A. And number 4 है A intersection B subset A and A intersection B subset B. 5 number property A intersection A dash is equal to 5. 6 number की property A intersection A is equal to A and सभी A intersection 5 is equal to 5. या त्याच्या काय झालं प्रॉपर्टीज झाल्या. ठीक आहे आता इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आपण काय बघितलं. त्याच्यानंतर डिसजॉइंट सेट्सचा मराठीत अर्थ होतो विभिन्न
डिजॉइंट म्हणजे विभिन्न संच, असा मराठीत अर्थ होतो. मग काय विभिन्न संच डिजॉइंट सेट्समध्ये काय आहे, तर इफ द टू सेट्स हॅव नो कॉमन एलिमेंट्स देन द टू सेट्स आर सेट टू डिजॉइंट सेट. म्हणजे नो कॉमन एलिमेंट म्हणजे सारखे घटक नाही, नो नो कॉमन एलिमेंट्स. जसं वरच्या याच्यामध्ये आपण इंटरसेक्शनमध्ये कॉमन एलिमेंट बघितले, तर डिजॉइंटमध्ये नो कॉमन एलिमेंट म्हणतात. मग आता बघू आपण इक्वेशन. A = 2579 आणि B = 1468. म्हणजे याच्यामध्ये 2 5 7 9 ही संख्या इथं आहे का, हे एलिमेंट्स इथं आहे का, 1468 ही वेगळी संख्या, वेगळे एलिमेंट्स आहेत, हे पण वेगळे एलिमेंट्स आहेत. म्हणजे सारखे एलिमेंट्स नाही, नो कॉमन एलिमेंट्स, सारखे नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण डिजॉइंट सेट्स म्हणतो. हिअर A इंटरसेक्शन B इज 5 म्हणजे एम्प्टी सेट. सो ऍक्टिव्हिटी बघू आपण आता. ऍक्टिव्हिटी म्हणजे बघा 2 सर्कल काढलेले आहे, त्याच्यामध्ये A B आणि C. ते A मध्ये काय काय दिसतंय 1 2 4 7 5 3 6. हे बघा A मध्ये दिलेले 1 2 4 7 5 3 6. B मध्ये काय 3 6 8 9 3 6 8 9. ओके, बी मध्ये 8 9 3 6 10 11 12. म्हणजे हे बी मध्ये. आणि सी चं काय छोटा आहे का सी, त्याच्यामध्ये सी सारखा आहे छोटा, त्याच्यामध्ये काय दाखवले हे 8 9 3 6 10 11 12 हे कशामध्ये येतात बी मध्ये पण येतात. आणि सी मध्ये मग सगळ्यात छोटा सी आहे, सी मध्ये काय येतं 10 11 12 हे दिसतंय बघा तुम्हाला वेन डायग्राम मध्ये. तर मग ते काय म्हणतात सेट ए अँड सी आर डिजॉइंट सेट बिकॉज देयर इज नॉट सिंगल एलिमेंट. ए अँड सी याच्यामध्ये काय म्हणतात डिजॉइंट सेट मध्ये, कशामुळं की याच्यामध्ये ए आणि सी मध्ये काय डिजॉइंट सेट बिकॉज दिस इज नॉट अ सिंगल एलिमेंट कॉमन इन द सेट. म्हणजे इथं 10 11 12 आहे, तर इथे ए मध्ये आहे 10 11 12 नाही, तर म्हणून ते डिजॉइंट सेट म्हणता येते. सो ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल. आणि लगेच आपण तिसरा युनियन ऑफ सेट्स करूया. युनियन ऑफ टू सेट्स, दोन संचाचा संयोग. युनियन ऑफ टू सेट्स मध्ये द युनियन ऑफ टू सेट्स A and B is a set which consists of all elements of set A and all the elements of set B. म्हणजेच A आणि B हे दोन संच आहेत, A आणि B संच यांचा संयोग संच. A आणि B मध्ये अशा घटकाचा संच जो A आणि B मध्ये दोन्हीमध्ये पण आहे, A आणि B मध्ये दोन्हीमध्ये आहे असा संच, त्याला आपण काय म्हणतो युनियन ऑफ टू सेट, दोन्ही संचामध्ये आहे. We write such a set as A union B. U याला आपण लिहिताना U असं लिहितो, A union B and read it as A union B असं वाचतो. कसं याचं सिम्बॉल असं लिहिण्याचं A union B आणि वाचतो आपण त्याला काय काय वाटू करू शकतो, काय लिहू शकतो आपण A union B. ठीक आहे, रेडी काय करायचं आहे, सिम्बॉल काय आपल्याला कळालं. सो सिम्बॉलिकली आपण अजून मॅथमॅटिक भाषेमध्ये A union B is equal to x curly bracket x that x belongs A R and oblique and x belongs A x belongs to B. Now in other words A union B is equal to curly bracket x that x belongs to at least one of the sets A and B. असं आपण वर्ड्स मध्ये म्हणू शकतो. आता इथे वेट डायग्राम आहे A आणि B, इथे दोन सर्कल काढले, काही नंबर लिहिले आपण 3 4 5 6 7 8. आता बघा A मध्ये किती आहे, A मध्ये 3 4 5 6 येते, हे बघा इथे लिहिले 3 4 5 6. त्याच्यानंतर B मध्ये 5 6 7 8, B मध्ये 5 6 7 8. मग आता याचा आपण युनियन जर A युनियन B द्यायचं म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, युनियन म्हणजे पूर्ण दोन्ही A आणि B चा सेट. मग 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 A आणि B मध्ये दोन्ही संच, त्याला आपण युनियन मध्ये लिहितो बघा. मग असं लिहू शकतो आपण त्याला A युनियन B इन कर्ली ब्रॅकेट 3 4 5 6 7 8. मग याच्या प्रॉपर्टीज हे झालं, हे समजलं असेल तुम्हाला सिम्बॉलिक कसं लिहायचं आणि युनियन सेट कसं लिहायचं. सो वेन डायग्राम कशी काढायची ते पण समजलं असेल. मग आता प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स. मग प्रॉपर्टीज त्याचे गुणधर्म. मग लेट A and B the subset of the universal set U. A and B the subset of the universal set U is the subset. Then A union B is equal to B union A if
Number 2, if A subset B, then A union B is equal to B, and if B subset A, then A union B is equal to A. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. नंबर 3, A subset A union B and B subset A union B. A union A dash is equal to union A union A is equal to A union phi is equal to A. So एक बार लक्षात आला असेल properties. So union of two sets म्हटल्यानंतर आपण म्हणणार the number of elements in a set म्हणजे संचातील घटकाची संख्या. The number of elements in a set संचातील घटकाची संख्या. मग आता कसे लिहितो आपण? Let A be a finite set. The number of elements in the set A is denoted by A. म्हणजे A हा 7 संख्या आहे. एखाद्या संख्येतील घटकाची संख्या ही n ने दर्शवतात. n ने ही संख्या काय करतात? एखाद्या घटकातील संख्या एलिमेंट्स मध्ये संख्या दर्शवतात. मग आता कोणता घटक आहे? नंबर 1 इक्वेशन 1 A is equal to 3 5 9. हे तीन संख्या आहे बघा. किती संख्या आहे मोजू शकतो आपण? 1 2 3. तीन संख्या आहे. मग त्याला n A म्हणजे A म्हणजे काय? हा A चा सेट आणि n म्हणजे नंबर. म्हणजे किती नंबर याच्यामध्ये आहे? n A च्या सेट मध्ये 1 2 3. मी इथे लिहिलं की 3. तर नंबर दिले इक्वेशन 1. नंबर 2 B सेट मध्ये काय आहे? 5 7 5 7 9 11 म्हणजे 5 7 9 11 या चार संख्या आहेत. 1 2 3 4 चार संख्या बी सेट मध्ये. तर मग त्याला n बी दिलं मी. बी सेट द नंबर ऑफ बी सेट इज इक्वल टू किती संख्या? 4. त्याला नंबर दिला 2. मग A युनियन B जर A युनियन B आपण आता करीत वरती युनियनचं म्हणजे A युनियन B जर म्हटलं युनियन म्हणजे पूर्ण सेट A आणि B मध्ये असलेल्या संख्येचा मग किती आहे? 3 5 7 9 11. मग पूर्ण 3 5 7 9 11 हे सगळ्या एवढ्या संख्या A युनियन B मध्ये येतात. तर मग याला किती संख्या A युनियन B जर लिहिला तर किती संख्या मिळाल्या? 1 2 3 4 5. मग इथे लिहिलं मी n A युनियन B इज इक्वल टू 5. 5 संख्या मिळाल्या म्हणून 5 लिहिलं. त्याच्यानंतर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 5 आहे. आता इंटरसेक्शन म्हणजे आपण अगोदर शिकलेलो आहे म्हणजे 5 आणि 9 याच्यामधला इंटरसेक्शन मध्ये आलो काय? इंटरसेक्शन मध्ये काय झालं काय? A इंटरसेक्शन B म्हणजे किती? 5 आणि 9 ही संख्या म्हणजे इथं 5 आहे आणि इथं पण 5 आहे. इथं 9 आहे A सेट मध्ये तर B सेट मध्ये पण 9 आहे. दोन्ही सेट मध्ये आपण जे दोन समान घटक एलिमेंट्स काढतो त्याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्शन म्हणतो. इथे लिहिलं बघा मी A इंटरसेक्शन B. कोणती संख्या? दोन्ही सेट्स मधल्या ही 5 सारखी आहे आणि ही 9 सारखी. मी इथं 5 काढली आणि 9 काढली. दोन संख्या मिळाल्या. किती मिळाल्या? 1 आणि 2. A इंटरसेक्शन B मध्ये आपण दोन संख्या मिळाल्या म्हणून मी लिहिलेले n म्हणजे नंबर इन ब्रॅकेट A इंटरसेक्शन B किती संख्या मिळाल्या? 2. मी इथे लिहिलं 2. सो यामध्ये काही वेगळं नाही हेच. सो वी गेट इक्वेशन म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळते? समीकरण काय मिळतं? n इन ब्रॅकेट A युनियन B इज इक्वल टू n A प्लस n B माइनस n इन ब्रॅकेट A इंटरसेक्शन B फ्रॉम 1 एंड. या आपल्याला काय मिळतं? इक्वेशन मिळतं. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. लगेच आपण प्रॅक्टिस स्टेप 1.4 वर जाऊ. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 n if n in bracket A is equal to 15 n A union B is equal to 29 n A intersection B is equal to 7 then n in bracket B is equal to किती? n B काढायचं आपल्याला. n नंबर ऑफ B किती? मग आपण फॉर्म्युला काय सांगतो? आपण फॉर्म्युला बघू. सगळ्यात पहिले आपण काय करणार? फॉर्म्युला बघा. मग फॉर्म्युला मध्ये काय आहे? सूत्र काय सांगतो आपल्याला? सूत्र काय? n A union B is equal to n A plus n B minus n A intersection B. हा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला. मग फॉर्म्युलानुसार जर आपण गणित सोडवायचं आहे वरचं गणित आपल्याला सोडवायचं आहे पहिलं तर कसं सोडवायचं? मग A union B म्हणजे किती दिलेले उदाहरणामध्ये? 29. मी दिलेले मी A union B च्या जागी नंबर ऑफ A union B किती? 29. n A किती दिलेले n A उदाहरणामध्ये n A is equal to 15. इथे लिहिले मी 15.
प्लस प्लस एन बी किती दिलेलं आहे, एन बी दिलेलं आहे माहीत नाही, एन बी काढायचं आहे. निगेटिव्ह म्हणजे वजा एन ए इंटरसेक्शन बी किती दिलेलं आहे, ए इंटरसेक्शन बी आपल्याला माहिती आहे किती 7, इथे ठिकाणी 7. आता एन बी काढायचं आहे आपल्याला, एन राईटच्या प्रश्नामध्ये एन नंबर ऑफ बी एन बी काढायचे असल्यामुळं इज इक्वल टू 29. मग 29 इकडे एन बी हे एन बी इकडे घेतलं ते लेफ्ट साईडला, 29 इकडे गेले आणि मग 7 15 15 एन बी इकडे गेल्यामुळं 7 1 15 इकडे गेले आणि हे 7 कसे आले प्लसमध्ये आले, एन बी इकडे घेतल्यामुळे हे 15 अधिक काय झाले 7 झाले. सो एन बी इज इक्वल टू 29 and in bracket b is equal to 29 minus 15 plus 7, 15 plus 7 किती झाले ना 21, 29 वजा 15, 29 वजा 15 14, 19 मधून 15 गेला 14, 14 मध्ये 7 मिळवा, 14 6 21 म्हणजे 29 वजा 15 14, 14 मध्ये 7 मिळून 21. मग एन इन ब्रॅकेट बी इज इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ बी किती मिळाला आपल्याला इथं 21 मिळाला, किती मिळाला 21. सो नेक्स्ट क्वेश्चन, एका वसतिगृहामध्ये इन हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट म्हणजे एका हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी राहतात, विच 80 ड्रिंक टी म्हणजे 80 विद्यार्थी चहा पितात, 60 ड्रिंक टी कॉफी, 60 जण कॉफी पितात अँड 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. आणि रिझन असे आहे की ते चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. असे विद्यार्थी शोधा की जे चहा पण घेत नाही आणि कॉफी पण घेत नाही. मग आपण मानलं समजा काय की चहा पिणारा विद्यार्थ्यांचा संच, चहा पिणारे ए कशाला म्हणतो आपण, चहा पिणारे यू म्हणजे काय पूर्ण विद्यार्थी युनियन 125 हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी यू म्हणतो आपण त्याला युनियन 125. आणि ए म्हणजे काय चहा घेणारे किती 80 आणि बी म्हणजे कॉफी घेणारे बी एन बी नंबर ऑफ बी म्हणजे कॉफी घेणारे किती 7 अँड एन ए इंटरसेक्शन बी म्हणजे 30. ए इंटरसेक्शन बी म्हणजे जे चहा पण घेतात आणि कॉफी घेतात, दोन्ही घेतात, चहा व कॉफी पण दोघं पण त्यांना चहा आणि कॉफी दोन्ही आवडतं त्यांना. सो एन ए युनियन बी इज इक्वल टू किती 80. ए युनियन बी 18 प्लस 60 म्हणजे 80 आणि 60 हे काय केलं आपण ए युनियन बी पूर्ण युनियन म्हणजे काय ए आणि बी मध्ये मिळून म्हणजे 80 पिणारे कोणते चहा पिणारे आणि 60 कॉफी पिणारे. 80 अधिक 60 100 140 आणि 140 वजा 20 म्हणजे कोणते निगेटिव्ह 20 म्हणजे किती 20 कोणते चहा आणि कॉफी न पिणारे, सॉरी चहा आणि कॉफी पिणारे. आणि इथे हे 80 आणि 60 म्हणजे काय 80 म्हणजे फक्त चहा घेणारे आणि 60 म्हणजे कॉफी घेणारे आणि 20 म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही पण घेणारे. सो 18 प्लस 16 मायनस 20 किती झालं उत्तर आलं 120. द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इज 5. मग 125 विद्यार्थी होते, विद्यार्थी किती होते हॉस्टेलमध्ये राहणारे 125 आणि याच्यामधून मग काय करा 120 आपलं उत्तर आलं. हे होतं का आला आन्सर 5 आन्सर आला. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह मग द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी किती 5 असे विद्यार्थी की जे चहा पण घेत नाही आणि कॉफी पण घेत नाही. सो अल्टरनेटिव्ह काय तर म्हणजे दुसरी मग इथे व्हेन डायग्राम मध्ये दिली बघा युनिव्हर्सल युनियन याच्यामध्ये डायग्राम दिली 2 सर्कल काढून. इथं ए म्हणजे 80 कोणते 80 म्हणजे चहा घेणार त्याच्यामधून 20 वजा चहा आणि कॉफी घेणार ते वजा 60 आणि 20 म्हणजे चहा आणि कॉफी दोन्ही आवडते असे आणि बी म्हणजे 60 म्हणजे कोणते कॉफी घेणार आहे त्याच्यामधून 20 वजा 20 म्हणजे कोणते चहा आणि कॉफी घेणार आहे ते वजा 40. मग 60 आणि 40 आणि सर्व विद्यार्थी किती हॉस्टेलचे 125. मग फॉर्म्युला इथं कोणता वापरला आपण एन ए युनियन बी इज इक्वल टू 16 प्लस 20 प्लस 40
किती झाले 120. मग एन यू युनियन मायनस एन ए युनियन बी इज इक्वल टू म्हणजे किती हॉस्टेलला विद्यार्थी किती 125 वजा किती सगळे मिळून म्हणजे 7 चहा घेणारे 40 कॉपी घेणारे आणि 20 चहा कॉपी घेणारे मिळून किती झाले विद्यार्थी 120 झाले विद्यार्थी 125 हॉस्टेलला आणि सर्व विद्यार्थी चहा कॉपी घेणारे 120. मग 125 मधून 120 वजा केल्यावर उत्तर आलं 5. मग आन्सर काय लिहिलं आपण द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट टेक कॉफी ऑर टी is the number of students who do not take coffee or tea is किती 5. म्हणजे 5 विद्यार्थी काय इथे चाय घेत नाही आणि कॉफी घेत नाही असे सो यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. आजचा आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं संपलेलं आहे. यानंतर आपण लगेच भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.